एकंदरीत काय तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसला तरी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत कठोर आणि कणखर होती. त्यामुळेच आजचं जे आरोपपत्र आहे हे अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे. आणि आज पोलीस परिषदेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास पण व्यक्त केला की जे पोलिसांनी व्यवस्थित या प्रकरणाचा तपास केला त्यामुळे हे आरोपपत्र अशा पद्धतीने दाखल केलं. आता कठोरातली कठोर कारवाई न्यायालय देईल आणि त्यासाठी सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुद्धा नियुक्ती ही सरकारकडून करण्यात आलेली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर घेण्याची विनंती सुद्धा राज्य सरकारकडून न्यायालयाला करण्यात येणार आहे. त्यामुळं याचा निकाल सुद्धा लवकरात लवकर लागेल आणि लोकांच्या मनामध्ये, खास करून बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मनामध्ये, देशमुख कुटुंबियांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत की या हत्याकांडामध्ये जे सहभागी लोक आहेत, आरोपी आहेत, यांना कठोरातली कठोर अशी शिक्षा व्हायला हवी. तर तशी शिक्षा सुद्धा न्यायालय देईल अशी आशा आहे.